नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे. आणि परत आज मॅच चालू आहे. संडे आहे आज आणि मी चाललेली आहे माझ्या काकींच्या घरी. आणि पहिलं आम्ही गिरगाव चौपाटीला जाणार आहोत. सगळे मॅरिड आहोत, सो मॅरिड लोक जाणार आहोत आणि आमच्या रिलेटिव्समधले कोण कोण आहेत मोजके लोक ते लोक जाणार आहोत. सो आजचा दिवस कसा स्पेंड करणार आहे आम्ही ते तुम्हाला तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. स्टे ट्यून ऑन गाईज. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल आणि प्लीज मागचा पण व्हिडिओज बघत राहा. आणि आता मी कंटिन्युटी ठेवणार आहे व्हिडिओमध्ये. मागच्या वेळेस नव्हती ती, आता कायम कंटिन्युटी असेल. बस आता लेट स्टार्ट. काय काय करतो आम्ही आज सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमचे छोटे छोटे किस्से काय आहेत की नाही आहेत. माझ्या आणि माझ्या आत्याच्या मुलीचे खूप सारे किस्से आहेत, ते मी शेअर करेन कदाचित. आज आपण कुठे चाललो सांग? कुठे चाललोय? चौपाटी बीचला चाललो आम्ही, बीचला. आणि जे मी आत्याची मुलगी जे मागच्या याच्यामध्ये म्हटलं ती ही आहे. सो हिच्यासोबत मी काहीही करू शकते. हा तिचा गोंडास असा शंभू आहे. शंभू तू माझे व्हिडिओज बघतो ना, सांग ना त्यांना तुम्ही पण बघा म्हणून आणि सबस्क्राईब करा म्हणून सांग. ये लाजतोय तो शंभू, नाही तर असा खूप बडबडतो. हा ना? अरे तुझं नाव तरी सांग. शिवान संतोष जाधव. ओके, आम्ही आत्ता जस्ट भेटलेलो आहोत. आम्ही ऐरोली स्टेशनला आहोत आणि आता आम्ही चौपाटीवर भेटणार आहोत. सगळे एक एक ठिकाणीवरून येत आहेत. सो डायरेक्टली चौपाटीमध्येच आपण CSMTची ट्रेन लागली. आम्ही याच्या नेक्स्ट ट्रेन पकडणार आहोत. गर्दी तुम्ही बघू शकता. सो आम्ही जागाची वेट करतोय. मला नाही भेटली, आम्ही खूप आवडलं. शंभू रडतो. शंभूसाठी जागा शोधतो आम्ही. शंभूमुळे आम्हाला जागा भेटली. शंभूचा चेहरा बघण्यासारखा आहे आणि मम्मीशिवाय शंभू राहत नाही. काय बोलूया शंभूला? त्या शंभूला काय बोलू मी? शंभू मम्मीशिवाय राहत नाही. हा ना शंभू? एक दिवस याला सोडून ये का? आपण एन्जॉय करू. त्याला सोडून ये. मी आता CST स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही ट्रेन करणार, टॅक्सी करणार आणि मग जाणार. आणि इथे आमचे 2-3 जण पण भेटणार आहेत. फ्रेंड्स आणि काकी आहेत माझ्या आणि दीदी पण आहेत. सो आम्ही तिथे असू. चलो आपण डिरेक्टली बीचवर भेटूया. निघालेलो आहोत गिरगाव चौपाटी साईडला. आम्ही पूर्ण असे जण बसलेलो आहोत. आमच्या भैयाने आम्हाला ॲडजस्ट केलेला आहे 5 जणांना आणि प्लस किती मुलं आहेत? 1 2 3 किड्स आहेत. बाय, आता चौपाटीवर भेटू आपण. त्याला आमची गँग अशी पोचलेली आहे आणि गिरगाव चौपाटीला आम्ही पोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघत राहाल की आम्ही काय काय एन्जॉय करतोय. इथे दोघं मस्ती पण करायला सज्ज झालेत, रेडी झालेत. हे दोघं, यांची मी फ्रेंडशिप करून दिले ताकी त्यांनी त्यांच्या मम्मीला दमवू नये. आम्हाला अजून काय बाळं वगैरे नाही, त्यामुळे आम्ही नॉर्मल आहोत. सो इथे ही गँग आहे, पूर्ण टोटल गँग आमची येत आहे. से हाय. मी इथे बसलेलो आहोत. मेकअप चालू आहे बीचवर आमचा किरणा मॅडमचा. आणि इथे 30-30 रुपयाला 2 चटई घेतलेली आहेत. आणि ही आम्हाला रिक्वेस्ट करत आहे, अजो व्हिडिओ में कितने का दिया? 120 रुपीज. पण ही पोरं खेळणार नाही आहेत. ह्या पोरांना वाळूतच खेळायचं आहे. सो आम्ही काहीच नाही करू शकत. सॉरी दीदी. मला पाणी पाहिजे, एवढं पाणी असताना. पाणी आहे ना इथं, प्लीज जा. हा ठीक आहे. या किरणने लाडावून ठेवले पोरांना. हीच आहे ती आत्याची मुलगी माझी आणि ही नवीन फ्रेंड झाली आहे. हाय. आणि तिकडे माझ्या काकी आहेत. त्याच्यावर की हाय करा. माझ्या व्ह्यूअर्सना बघायचं आहे तुम्हाला. आणि इकडे लागली आमची. हॅलो. आणि त्याचा हा छान गोंडस मुलगा. हॅलो. ते कैरी घेतलेली आहे, कैरी आहे आणि पेरू पण घेतलेला आहे. 20 रुपीज. त्याच्यामध्ये 4 ते 5 फोड्या आहेत. आणि बघा लगेच कैरी खायला स्टार्ट केलेलं आहे. छान आहे ना? खा खा, हळू खा. ठीक आहे, घे घे. कशी आहे कैरी? हाय हाय कर. हाय हाय
कर. शंभू हाय कर. व्हेरी गुड. सारखं काय हाय हाय. प्लॅनिंग प्लॉटिंग चाललंय आणि या ज्या किरण महाशय आहे ह्या प्लॅनिंगचा चौपट करतात आमचा. आम्ही सगळे इकडे रेडी आहोत. हा, प्लॅनिंग चौपाटीवर बसून चौपट करते. हिच्यामुळे प्लॅन कॅन्सल होतोय. नेक्स्ट टाइम पासून हिला आम्ही घेणार नाही. कॅन्सल करणार नाही, घेणारच नाही हिला. समजलं. आता यायचं ना अजिबात, अजिबात यायचं नाही. आमच्या सोबत यायचं नाही. म्हणते नवरा सोडत नाही. नवरा काहीच बोलत नाही हिचा. काय ती म्हणते बोलू नको. काय काय सांग ना. ये बोल. कासले बंद कर. बंद तर मी करणारच नाहीये. तू सांग. हो ना, थांबणारच ना. सासूबाई ती थांबते. काय अजून पण आम्ही बीचवर आहेत. पोरं काय ऐकायला मागत नाहीयेत, फिरतायत. आणि इतकं सुंदर वातावरण झालंय बीचवरती. क्राऊड खूप आहे पण इथे तुम्ही बघू शकता की सनसेट किती सुंदर दिसतंय. खूपच सुंदर असं वातावरण झालंय आणि खूप छान वाटतंय. कधीतरी विसावा म्हणून. पण पाणी अक्षरशः खूप घाण आहे. म्हणजे आम्ही जेव्हा अलिबागला गेलो होतो त्यावेळी पाणी इतकं सुंदर होतं, पण हे पाणी इतकं घाणेरडं आहे की म्हणजे पाण्यात जाऊच वाटत नाही आणि मुलांना पण सोडू नाही वाटत आहे. मग तुम्ही जर पाण्यात नसाल तुम्ही हवा छान घेऊ शकता आणि इथे चटई टाकून बसू शकता आणि असं एन्जॉयमेंट तुम्ही करू शकता. सो इकडे सगळे आम्ही बसलेलो आहोत आणि आता खायचं काहीतरी बघू आणि देन घरी जाऊ. आता काय खाणार ते तुम्हाला दाखवणार. त्यानंतर आपण व्लॉगला एंडिंग करूया. आता खायला चाललोय. आता मग आम्ही कधी जेवायला चाललोय. फलटणला भूक लागली. बघूया काय आम्ही जेवतोय, काय खाणार आहे. इकडे तर पावभाजी, डोसा असंच काहीतरी असेल, चायनीज नूडल्स. बघू काय भेटतंय ते तुमच्यासोबत मी शेअर करते. चीज पावभाजी सगळ्यांनी घेतली, पुलाव घेतलाय आणि आम्ही सगळे असे खाणार आहोत. चीज पावभाजी, भाजी घेतली आहे तुम्हाला दाखवते. आणि पाव आहे, पावभाजी. एक घास खाणार आहे. डोसा येतो. ओके ओके, छान. आता मी व्लॉगला ॲक्च्युली एंड करते. माझा तवा पुलाव येणार आहे. दॅट्स इट. आता इथे व्लॉगला एंड करते. बाय. डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल.